हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. आज आपण गरम गरम बटाटे वडे यांचा आस्वाद घेणार आहोत. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात आणि पटकन खाण्यासाठी तयार राहूयात. सर्वप्रथम येथे मी 5-6 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला चांगले स्मॅश करून ठेवलेले आहेत. नंतर आपण त्याला फोडणी देऊयात. फोडणीसाठी तेल गरम करून घेऊयात. नंतर त्यामध्ये जिरे, राई आणि कढीपत्ता घालूयात. ते चांगले तडतडल्यावर त्यामध्ये आले, लसूण, हिरव्या मिरच्या यांची पेस्ट घालूयात. हे सर्व चांगले गरम झाल्यावर ही फोडणी आपण स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये घालणार आहोत. अशा या फोडणीचा सुगंध फार छान येत आहे. अशा प्रकारे या उकडलेल्या बटाट्यांमध्ये फोडणी घालून झाल्यानंतर हळद व मीठ घालूयात आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याला चांगले एकजीव करूयात. एकजीव करून झाल्यावर दाखविल्याप्रमाणे या मिश्रणाचे मध्यम असे गोळे करून घेऊयात. येथे आपले बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे करून झालेले आहेत. तुम्ही बघतच असाल. लहानांसोबत मोठ्यांनाही आवडीचा असा हा पदार्थ म्हणजे बटाटे वडे. आता आपण बेसनाचे मिश्रण तयार करणार आहोत. त्यासाठी एका भांड्यात 1 कप बेसन घेऊन त्यामध्ये हळद, मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घालणार आहोत. नंतर अर्धा कप पाणी घालून त्याला चांगले एकजीव करून त्याचे असे सरसरीत मिश्रण तयार करून घ्यावे. नंतर या मिश्रणात बटाट्याचे गोळे घालून त्याला चांगले सर्वत्र मिश्रण लावून ते गरम तेलात तळण्यासाठी घालावेत. अशा प्रकारे मध्यम आचेवर एका कढईत गरम तेलात हे बटाटे वडे तळणार आहोत. साधारण 5-6 मिनिटे हे बटाटे वडे तेलात चांगले तळावेत आणि गरम गरम खाण्यासाठी घ्यावेत. असे हे गरम गरम बटाटे वडे खोबऱ्याच्या चटणीसोबत फार छान लागतात. चला तर मग असे हे गरम गरम बटाटे वडे बनवायला घ्या, खा आणि मस्त रहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल.
बाय बाय.